नमस्कार मंडळी. 2020 मधील नेहमी आनंदी राहण्याचा तुमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. तर मंडळी, गौरव मोरेचा गौरव करण्यासाठी आज खास आखाती देशातील पाहुणे आलेत. चला तर बघूया हा गौरव सोहळा जो सादर करतायत कल्याणची चुलबुली शिवाली, कोकणचा राजकुमार ओमकार भोजने आणि या स्किटची गौरव मूर्ती फिल्टरपणाचा बच्चन गौरव मोरे. वाह, आज माझ्या स्किटची सुरुवात काय वेगळी झाली. लेखकाने कंसात लिहिलंय, गौरव मोरे का बेंचवर बसलाय, इंग्लिश पेपर वाचतोय. हे जे काय लेखकाने मुद्दाम लिहिलंय ना, वा. असो, आज मला कळलं की पेपर वाचायचा असतो, नाही तर इतके दिवस मी फक्त त्याचा उपयोगच करत होतो. हा पेपरचा खरा फायदा आहे. ओ माय गॉड. नेक्स्ट इज व्हॉट इज येस OMG. काय लिहिलं हे? एवढा मादक आवाज. खरंच यार, आज माझ्या स्किटची सुरुवात काहीतरी वेगळीच होते. मला हे काय बघायची सवय नाहीये. एवढं बारीक कोण आलंय माझ्या स्किट मध्ये? क्या बात आहे. आज मला चक्क वारं लागतंय, माझ्या अंगावरती उजेड पडतोय. नाही तर मी वर्षभर डोंगराच्या सावलीत काम केलंय. पहिलाच केवढा मादक आवाज माझ्या कानावर आलाय. गौऱ्या नाही इतकी दोस्त. हे गौऱ्या, यार काय करू. आज मला इकडचे सगळे दिसत आहेत, इकडचे सगळे दिसत आहेत, मला जज पण दिसत आहेत. अरे बाप, मरतो काय मी. आज मी प्रचंड खुश आहे, प्रचंड खुश आहे. पंची बनू उडता फिरू. बस झाली फालतूगिरी, फालतूगिरी बस झाली. आता स्किटला सुरुवात करूया. सर, एक मिनिट, काय बोलीस? परत बोल. सर, तुमचं झालं असेल तर मी माझे डायलॉग बोलू? एक मिनिट यार. हे प्राजक्ता यार, हिने आज माझा अपमान नाही केला यार. डायरेक्ट सर बोलली, सरकन काटा आला अंगावर. पण मला ना ऍसिडिटी झाल्यासारखं होतं यार. माझा अपमान करा कोणीतरी. ए भाई, ए भाई, कोई मेरा अपमान तो करो भाई, मैं मरे जा रहा हूँ. ए भाई, इस गरीब का कोई अपमान करो, ये गरीब मरे जा रहा है. ए भाई, मेरा अपमान करो. करते करते. काय? आधी फोन करते मग तुमच्याशी बोलते. काय बोलू तुला आजच्या गावात? हॅलो. नाही 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 नाही. हो म्हणजे डील आजच फायनल करायचे. हो, दी ग्रेट गौरव मोरे माझ्या समोरच आहे. हो, अच्छा अच्छा, तुम्ही आलात. वा 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 वा. ओके, टेक अ लेफ्ट, देन राईट अँड कम स्ट्रेट. या या. I'm waiting, sir. I'm waiting. Please do come. Please, please, yes, sir. वाला हलवाई खाला मिठाई, वाला हलवाई खाला मिठाई. फिरायला उंटाई, फिरायला उंटाई, खायला मिठाई. वाला खा 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 खा. वाला वाला खाला, वाला खाला. याला अरबी कॅरेक्टर दिलंय, पण त्या अंगातला का डान्स जात नाही. वाला, इथं शिवाली कोण असती? मी असती, मी असती सर, मी असती. वाला, तू शिवाली परब असती, मी दुबईचा अरब असती. वल्ला वल्ला. काय वल्ला वल्ला? वल्ला वल्ला. एक मिनिट. ए, हे जालिम सौंदर्य कोण असती?
हे जालिम सौंदर्य कोण असती? जालिम सौंदर्य गौरव मोरे सर असते. वला वला मला यल काय नायकर धबधबा लई दात असती. वला वला बोला किती देणार सर यांचे? किती देणार? एक मिनिट काय चाललंय यार? काय चाललंय? हा काहीतरी बोलतोय त्यावर तू उत्तर देतेस. नेमकं चाललंय का शिवाली? मला सांग तरी. सर मी तुम्हाला या अरबाला विकते. वला वला ते हलू नको शांत बस. काय बोलली? परत बोल. सर हा? हे अरब तुम्हाला विकत घ्यायला आलेत आणि मी त्यांना तुम्हाला विकते. छापडा मारील ना. एक्सप्लेन करू नको. पण तू मला याला कशाला विकतेस? कारण तू आम्हाला पसंत असती. वला वला पसंत असते. हा. आम्ही तुझे फॅन असती. तू मला आवडती. हे जरा जास्त होतंय. जरा 2 मिनिट नाही थांबा. नाही, तू माझ्या बेगमांना पण आवडती. काय सांगताय? आणि माझ्या उंटाला पण आवडती. अयो वला वला अयो नाही हे बघा कसं आहे तसं अख्खा महाराष्ट्र माझ्यावर प्रेम करतो. तुम्ही माझे फॅन आहात हे मला माहिती आहे. तुम्ही मला विकत का घेताय? सर ते ऍज अ नोकर तुम्हाला विकत घेत असतील. नोकर म्हणून का? का म्हणजे तुमच्या मधल्या क्वालिटीज त्यांनी ओळखल्या असती. तुम्हाला पारखलं असती सर. कुठं पारखलंय? आल्यावर फक्त मागून 2 फेऱ्या मारल्यात. आम्ही असंच पारखत असती. वला. वला वला ह्या फेऱ्या मारणं म्हणजे पारखलं असतं तुमच्यामध्ये? अरे कायचं काय बोलतो हा माणूस? तुझा माझा काय संबंध रे? संबंध हा संबंध संबंध तुला विकत घेतल्यावर येणार असती. म्हणजे तू माझा नोकर होणार असती. मी तुझा मालक होणार असती. मालक आणि नोकराचा रिश्ता खूप फेमस असती. तू आमचा उंट धुणार असती. पण मी का तुमचा उंट धुवायचा? मी केवढा? तुमचा उंट केवढा? वला वला अरे समोरून जा ना. आमच्याकडे फक्त उंट नसती. मग आमच्याकडे हे काय? वाघ पण असती. हसू नको ग. वाघ आहे वाघ. माझं नाहीये. 1-2 नाही. मग आमच्याकडे 12 वाघ असती. 12 वाघ असती. मी काय करायचं त्या 12 वाघांचं? काय त्या करायचं? 12 वाघांना घेऊन तू मॉर्निंग वॉकला जायचं असती. वला नीट बघा कुत्रे असतील. तुमच्याकडे कुत्रे पाळत असती. हा. आमच्याकडे वाघ पाळत असती. काय? समजा मी त्या वाघांना सकाळी मॉर्निंग वॉकला घेऊन गेलो, ते मला परत घरी आणतील? वाघ परत येण्याचं टेन्शन तुमच्याकडे असती, आमच्याकडे नसती. काय सोशल पंच मारती? काय सोशल पंच मारती? तेवढी जरब आहे म्हणून हा आज अरब आहे. एक मिनिट थांबा. मला सांगा मी तुमच्यासोबत येऊन काय करायचं? काय करायचं? वल 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 वल. अरे समोरून बोल ना. अरे समोरून कॅमेरा ब्लॉक होती. मग इथून काय ब्लॉक होती? इथून मी ब्लॉक होती. तू ना समोरून फिरत जा माझ्या. पहिलं सांगतोय आधीच बोला आल्याला. हे कोण रानटी सौंदर्य मागून कसा फिरतो? मला सांग. जर मला विकायचं असेल तर मी स्वतःला विकेन ना. तुम्ही कोण मला विकणार आहे? अरे कोण म्हणजे तसंही काय चालू आहे तुझ्या आयुष्यात इथे? अपमानावर जगतोयस ना. अरे जा त्यांच्याकडे. काय काय मिळेल? तर मला काय कायच नको शिवाली. ए नको. ऐका ना. वल वल. सर डील डन है. 5000 डील डन है. ले जाओ गौरव को ले जाओ. एक मिनिट. माझी किंमत फक्त 5000 रुपये नसती. नसती. वल खजूर. अरे समोरून बघ ना. मला खजूर बोलते ते. तुझी किंमत हे बेखुर्द. तुझी किंमत 5000 नसती. मग तुझी किंमत 5 लाख रुपये असती. वल्लाह नको. नाही करा. मी अशिक्षित आहे. हो अशिक्षित असती. मग मी तुला 7 लाख रुपये देते. वल्लाह. नको. मी गेली 2 वर्ष केसच कापलेले नाहीये. 12 लाख रुपये देते. लय आजारी आहे. 20 लाख रुपये देते. मला किडनीच नाही. 35 लाख. याचा अर्थ हा मला घेऊनच जाते. 50 लाख देते. अरे वैनावर. पाहिजे असती. पाहिजे असती. पाहिजे असती. अरे नुसतं तिच्याकडे बघितलं तरी 15 लाख रुपये वाटले का रे? अरे काय माणसं आहे तुम्ही यार. तू काय असतेस का? तू काय असतेस? तुझ्याऐवजी माझी पार्टनर वरिता असती ना तर तिने असं केलं नसतं. ती मला घालून पाडून बोलायची, छी तू करायची. पण तिने कधी माझा सौदा नाही केला.
अरे तो 50 लाखात घेतोय तर जा ना त्याच्या बरोबर. मला नाही जायचं. ओ सर असं करू नका. हे बघा मी जर ह्या शो मधनं गेलो ना चॅनेल वाले एअरपोर्ट वरती येतील आणि मला अडवतील, घेऊन जाऊ देणार नाही, कळलं का? विनोद करत असती. विनोद नाही केला, खरं ते सांगितलं. तुम्ही काय बोलला? कमाल विनोदी आहेस तू, हेच बोलले. पण तुम्ही लक्षात ठेवा चॅनेल वाले मला घेऊन जाऊ देणार नाहीत. शिवाली एक मिनिट, बरं झालं. 1 मिनिट. आता दूध का दूध पाणी का पाणी करते ना. करून टाक असती, पण मला कोरा चहाच आवडत अरे असती. का पिला? हॅलो हॅलो गोस्वामी सर. हॅलो हॅलो. हा सर, शिवाली बोलते मी. हा बोल शिवाली. तर तुम्ही बिझी आहात का? नाही नाही अगं शूटिंग चाललंय, बिंदास बोल. हा. सर मी काय म्हणत होते, हा. तो हास्य जत्रेतला गौरव आहे ना, देऊन टाक त्याला, देऊन टाक. ए, बजाव. अरे पहिले सर निदान ऐकत. कोण लोक होती? बॅकस्टेज वाले यांना मी सोडतो हायवेला. माझ्याकडे बघून हातात गौरव पण शो मधून काढलं म्हणून काय वाजवता तुम्ही पण यार. मानलं तुम्हाला. हे नाचते सगळे, यांचं समजू शकतो यार. सरताज पण नाचला माझ्याकडे बघून. बोल आता सौदा पक्का झाला असती. आता मी तुला सौदीला नेती. नेऊ सौदीला. हे बघा तुम्ही मला 50 लाख द्या ना 60 लाख द्या, मी अजिबात येणार नाही. मी इथेच काम करणार. 450 माझा पर डे, मी त्याच्यावरच काम करणार, कारण मला इकडे इज्जत आहे. मी येणार नाही सौदीला. जा. तू गप्प बस, तुझ्यामुळे सगळं झालंय. हा माझ्या 50 लाखावर तुला लात मारती. लात नाही मारत, मी येणार नाही बस. हा मला तू नकार देती. दिला नकार. कळलं ना? आता जर तू एक पण शब्द बोलती तर माझ्या गन मधून गोळी सुटती आणि तुझ्या अंगात जाती. ठेव ना मग. बंदूक पकडताना हातात ठेव ना. हे करायची गरज आहे का? गरज आहे? मी काय बोललो तुला? तू गन पकडली, मी काय बोललोय? हे बघ यांनी अशी पकडली, नंतर काय गरज आहे? आता मला गोड बोलून घेऊन जाशील, तिकडे गेला पण करशील, मी काय करू? मला आवाज जाऊ उंटाला. उंटे काय करतील? काय करू मी येतो. पहिले बंदूक खाली कर. एवढी पण नाही तर कुठला आले तरी. आता जर तू एक पण शब्द जास्त बोलती तर आता माझ्या बंदुकीतून गोळी सुटून मरती. मरती. मारून टाक. मरती. गौरवला तर मी नेणार असती. मागा ठाण्याचा आरोप. तू 50 लाख देते, मी 60 लाख देते. तू गुस्ताखी माफ नाही करती. इथं पहिला मी आला असती. मी नसती आली पहिला, पण तरी पण त्यासनी मीच घेऊन जाणार आहे. पांढरा रस्ता असती, पांढरा रस्ता असती. अरे कुठलं कोल्हापुरी आर्मी बोलतात पांढरा रस्ता असती न्यासनी, ते असली घेसनी असनी. बाटोड्या जिपऱ्याला मीच विकत घेत असते. अरे जवळ जवळ आयरणी आरोप आला. बायना बाटो नेत असते. कुठला आरोप बोलतो असं? तो 60 लाख देत असती, मी 70 लाख देतो. तू किती लाख घेती? 70 लाख. मी 80 लाख देती. काय समज नाही होती? अरे त्यांना काय समजली? हा आरोप आहे. काय करू मी? अटेन्शन. मी पण अरबी असती, रिंग संपलेली असती. मी याला 2 कोटी
कोटी रुपये मध्ये विकत घेत असती. तू अरबी नसती, तुला दुसऱ्यांच्या स्किट मध्ये घुसायची चरबी असती. काय बोलते ती, कसे बोलते ती? मी 5 कोटी मध्ये विकत घेत असती. पहिलं काय नाही पण शेवटचं 5 कळलं. कुठला अरब आहेस तू? इथला. हे कोणी अरबी नसती, हे फरेबी असती. ह्याला फक्त मी विकत घेत असती. अल हबीबी परफॉर्मन्स होता. अल हबीबी. ओंकार, मी तुझी दिवसेंदिवस खूप मोठी फॅन होत चालली आहे. मला आज तू ऑटोग्राफ देच. कारण प्रत्येक कॅरेक्टरमध्ये तू काहीतरी स्वतःचं काहीतरी टाकतोस वेगळं आणि खूप मजा येते त्यांनी. शिवाली. हां सॉरी म्हणजे फक्त मला ते सांगायचं की सगळ्यांचं ते यांच्याकडनं शिकत असतोच, सर आणि सगळे आहेतच, पण मी जास्त एनर्जी घेतो गौरवकडनं. मी पहिल्यापासून. वा. खूप आधीपासून. मला असं म्हणायचं आहे की आपल्या मंचाचं हेच श्रेय आहे की एकमेकांपासून इन्स्पायर होणे आणि ते कबूल करून सांगणे. म्हणजे क्रेडिट तू स्वतःकडे ठेवू शकला असतास, पण तू तसं केलं नाहीस. आता अजून मोठी फॅन झाले मी. शिवाली, खूप गोड दिसतेस. उत्तम साथ दिलीस दोघांना. गौऱ्या, तू प्राइजलेस आहेस. तुझा टॅलेंट प्राइजलेस आहे आणि त्याच्यावर कायम विश्वास ठेव. कुठल्या कुठे पोहोचशील. आणि मला असं वाटलं की 31st पार्टी इथे झाली. आता तुम्ही सगळे अचानक कुठून आलात. आणि द बेस्ट पार्ट वॉज माईक लावून सगळे बसलेत. मी बघतेय एकदम टपाटप त्यांनी सगळ्यांनी 4 मिनिटात सगळे रेडी झाले. कोल्हापुरी आला, ऐरणी आला, नंतर अजून मला वाटतं मालवणी आला. काय वेगवेगळे अरबी पाहिले आज आम्ही याच्यात. आणि गौऱ्याला लागला सरताज नाचल्यावर. पण सरताज आणि मंडळी भारी नाचले. त्यांच्यासाठी टाळ्या. कमाल नाचले. ओव्हरऑल माशाअल्लाह परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. मंडळी, न्यू इयर पार्टी गाजवण्याची तयारी करतेय हास्य जत्रा गाजवणारी जोडी. अर्थात जिची कुठेही नाही शाखा, अशी सुभेदारांची विशाखा. आणि ज्याच्या नावानंही चेहऱ्यावर हास्य फुले, असे समीर चौगुले. अरे यार, माझं घर आहे ना, ठरवू दे ना बेल कुठली पाहिजे ती. हाय हनी. अरे बापरे, कसली हानी झाली कळत नाहीये. हाय हन हाय हनी. अगं ये ग. आज माझ्या हापूस आंब्याला रागाचा मोहर का बरं आलाय? फालतू उपमा द्यायच्या नाही अजिबात. डोकं फिरले माझं आधीच. काय झालंय काय कळेल तरी का? शीला, स्टमक इन्फेक्शन. तुझं खा खायचं. तुमची बहीण शीला वंस डोक्यात जाते ती बाई माझ्या. डोक्यात जाते. एक चान्स सोडत ते टॉल्ट मारायचा. काय झालं काय केलं तिने? काय झालं? काय अगदी साळसूतपणाचा आवडलाय हो. सकाळपासून फॅमिली ग्रुपवर काय चाललंय हे वाचलं नाहीत का तुम्ही? खरंच नाही वाचलं. आज दिवसभर जरा खूप बिझी होतो. काय घडलंय? घ्या बरं माझी शपथ. घ्या माझी शपथ. एक मिनिट जरा. हा, जरा चष्मा घातलेला नव्हता एवढा बोलतो. नाही, गोंधळ झाला जरा. एक शपथ घेतो. मला खरंच कल्पना नाहीये. काय वाचलं तुम्ही? अगं नाही वाचलं मी. काय झालं माहितीये का? तुम्हाला सांगू, आपल्या वंदार मृण्मयी त्याने 31st गेट टुगेदर ठरवलं. आळस नका देऊ, ऐका ना. अगं आता आळस येतोय म्हटलं तोंडानेच देणार का कानाने देणार? ऐका तर 31 डिसेंबरला सगळ्या कपलनी बॉल डान्स नाचायचं ठरलं.
सगळ्या फॅमिलीवर सगळ्यांनी ओके 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 असे अंगठे दाखवले. तर तुमची बहीण शीला ती कसं म्हणली, बाई विशाखा तू बॉल डान्स करू नकोस नाही तर अख्खी बिल्डिंग कोसळेल. शिला त्याचा वेगळाच सेन्स ऑफ शिला ते चुकली या वेळेला. शिला ते चुकली. मुळात ह्याला सेन्स ऑफ ह्युमर म्हणणं हेच चुकीचं आहे. नाहीतर काय. आणि ती तुझी चुलत बहीण लीना तिला एक बाई जात्यात बोलायलाच हवं. तिने लगेच कमेंट केली. काय केलं माहितीये का, त्या डोळ्यातून फवारे उडलेले स्माइली असतात ना ते पाठवले. माहितीये, दात काढू नका, दात घशात घालीन तुमचे मी. दात काढू नका, सिरियस बोलते मी. बरं एवढं करून गप्पा बसली नाही बाया. व्हॉइस क्लिप पाठवली. हा 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 अख्खी फॅमिली हा हा ही ही झालं सुरू. हे सगळं ना तुमच्या त्या शिलामुळे सुरू झालंय. नाही नाही ती मुद्दामून करते हे. तिला काय वाटतं मी बॉल डान्स नाचू शकत नाही. नाव यू जस्ट वेट अँड वॉच मिस्टर चौगुले. यू जस्ट वेट अँड वॉच. नाही बॉल डान्स नाचून दाखवला आणि अख्ख्या फॅमिलीची तोंडात बोटं घातली ना तर नाव नाही सांग. कसं दिसेल ते, तू एकटी बॉल डान्स नाचतेस आणि अख्खी माझी फॅमिली. बायकोचा अपमान होतोय आणि सवंग पंचेस काढून तुम्ही लाफ्टर काढताय. तुम्हाला लाज नाही वाटत का? का तू मनावर घेते शिलाताईचं? नाही त्या शिला वंसनी माझ्या नांगीवर पाय ठेवलाय ना. आता बघा मी कशी डसते तिला. नाही बघा तुम्ही ते काही नाही. आता बॉल डान्सची प्रॅक्टिस सुरू करायची. आता कुठे तू बॉल नाही आता बॉल डान्स करायचा म्हणजे करायचा. अगं कुठे एवढं मनावर घेते? चल छडकल की बात ते काही नाही. आता बॉल डान्सची प्रॅक्टिस सुरू करायची. ठीक आहे, आता तू ठरवलंयस ना, मग तू कर बॉल डान्सची प्रॅक्टिस. मी जेवून येतो एकट्यानं. तू पण चल जेवायला. जेवायला नाही म्हणतोय मी. अहो बॉल डान्सला 2 माणसं लागतात. तुम्ही पण माझ्यावर बॉल डान्स करायचा. ही म्हणतोस मी तुझ्याबरोबर बॉल डान्स करायचा? मग काय शेजारच्याला बोलू? काय हसू नका. हा रांगा लागतील आत्ता हाक मारली तर. अगं नाही मी म्हणतोय हे काय विचारणं झालं का तुझं? अगं आता कशाला बॉल डान्स नाचतेस तू? आणि मला नाही येत बॉल डान्स. मला तरी कुठे येतोय. मी ना नेटवर काही स्टेप्स बघितल्यात त्याप्रमाणे करायचं म्हणजे झालं. मला तर येत नाही ग बॉल डान्स वगैरे. कशाला डोक्याला ताप? हो सोपं असतं. मी शिकवते ना तुम्हाला. मी शिकवते बघा. ऐका मी असं तुमच्या खांद्यावर हात ठेवायचा, तुम्ही माझ्या कमरेत हात घालायचा. कसं शक्य आहे ते? तुझी अर्धी कंबर रूमच्या बाहेर नसणार का? असं जाऊन असं कसं हात ठेवणार का ते? किती विचित्र दिसेल ते. विनोद म्हणून तुम्ही हसताय ना, याला विनोद नाही म्हणत. या तुमच्या डीएनए मधल्या कृमी आहेत. कृमी सतत वळवळ करत असतात. डीएनए वर तू जाऊ नकोस. माझा मुद्दा असाच आहे की हा जो नाच आहे ना तो आपला नाहीये. मग कोणाचा आहे? आपल्या संस्कृतीचा नाच नाहीये बॉल डान्स. आपली संस्कृती काय म्हणते? तारपा डान्स. हा आपला डान्स आहे. आपला हात आपली कंबर, कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही. हा असा घ्यायचा हात ठेवायचा कमरेवर आणि धड जमत नाहीये तुम्हाला. जर का तारपा 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 तारपा. माझं एक आपण हा डान्स नाचूया त्या बँक्वेट हॉल मध्ये. सगळ्या मुलांना नाचू दे बॉल डान्स. आपण दोघे कोपऱ्यात नाचूया. आपल्याकडे लक्ष जाईल. आपण दिसू लोकांना. गप्प बसा तुम्ही. गप्प बसा. माझं टाळकं फिरलंय. नाही तर इथं आडवा पडून तुमच्यावर तारपा नाचेन मी. रेडी आहेस का? खून करायचे दुसरं ऑप्शन असताना हे का करतेस तू? अजिबात करायचं नाही. नुकसान कोणाचं होणार? तुझ्या नवऱ्याचं की नाही? एक मिनिट. ठीक आहे, हे शपथ घ्या आधी. हे नाही करणार. नाचणं बिचणार नाही माझ्या अंगावर. मग तुम्ही शपथ घ्या बॉल डान्स करणार माझ्या बरोबर. ठीक आहे करतो, पण थोडा वेळ बॉल डान्स करणार आहे. या समोर उभे राहा. या समोर उभे राहा. हा आता असं प्रेमाने माझ्याकडे डोळ्यात डोळे घाला. दोन काळे मोठे डाग आहेत डोळ्यात. बुबुळे आहेत ती. या प्रेमानं बघा. रोमॅन्टिक रोमॅन्टिक रोमॅन्टिक. शिग बाई कसं बघताय? बायको असून अंगावर काटा आलाय. म्हणजे कसं बघताय? रोमॅन्टिक बघितलं मी. हे कुठलं रोमॅन्टिसिझम आहे तुमचं? जरा प्रेमानं बघा ना. लव लव वासना नकोय. ठीक आहे मला जरा गेला. तमाशाच्या फडावर नाचताय. कसल्या भुवया उडवताय? अगं रोमॅन्टिक बघितलं मी. रोमॅन्टिसिझम म्हणा जरा डोळ्यात भाव आणा ते. आता फायनल आहे. फायनल टेक. चला या. डोक्यावर केस आहेत उडवायला.
डोक्यावरती नाही, नाकातले उडव. आपले विनोद सुचतोय. चला यार. मरत आहे रोमॅन्टिसिझम, मरत आहे. अगं थोडं करतो ना रोमॅन्टिसिझम. काही नको, ते नॉर्मल राहत तुम्ही. माहिती तुमचा रोमॅन्टिसिझम सगळा पाहिला मी हनीमूनच्या वेळेस. नाहीतर काय, त्या शहाळेवाल्यांनी एक नारळ आणून दिला, त्यात 2 स्ट्रॉ घातले, तर एक स्ट्रॉ एवढ्या जोरात ओढली, अख्खी स्ट्रॉ नरड्यात गेली. उरलेले पुढचे 7 दिवस हॉस्पिटलच्या वाऱ्या, हनीमूनचा पट्ट्या बोळ. माझी जरा एनर्जी जास्तच लागली. हनीमूनच्या आधीच कशाला एवढी एनर्जी लावायची? एक फायनल रोमॅन्टिक बघ ना पाहिजे तर. नाही होत आहे रोमॅन्टिक. जाऊ दे, चल ठीक. नॉर्मल. या आता असं खांद्यावर हात ठेवायचा, मग मी इकडे हात द्या, असा जरा हात, शाबास. आता एक हात असा माझ्या कमरेत घालायचा. हा हात धरलाय ना, कुठला तिसरा कुठला हात काढून? दुसरा हात नाहीये, हात धरलाय म्हणून म्हटलं. तुम्हाला सांगितलं मी खांद्यावर हात ठेवायला सांगितलं नाही. कमरेवर हात ठेवायचा. तसा. अरे शुअर ही कंबर आहे? आता एक पाय मागे टाकायचा, इकडे तिकडे मागे नाही हो. मम्मी बरं, तुम्ही पुढे टाका, मी मागे टाकते. या 1, मग 2, मग 3. अरे काय करतेस तू? हे असं करतात का? ही कुठली स्टेप आहे तुझी? पुढे टाकायचं होतं ना असं. अरे पण मला तू एवढी इथून इथे जाते म्हटलं, अंतर नको ठेवायला पायात. एवढं अंतर ठेवलं पायात? काही गरज आहे का एवढं अंतर ठेवायचं? तू कन्फ्युज करू नकोस मला. हे बघा, 1, मग 2, मग 3. आता कसं आलं? हे आलं की नाही? माझं आलं माझ्या बाळाला. बाळ म्हटलं केलं की आलं बालवाडी करायला. ओके, त्याच्यानंतर मी गिरकी घेणार. 1 सेकंड, तू गिरकी नको घेऊस. स्वातीच्या लग्नात माहिती ना, तू एक गिरकी घेतली होतीस आणि जो ढोल वाजवत होता त्याच्या अंकावर जाऊन पडलीस तू. त्याला कळत नव्हतं नेमका ढोल कुठला. आठवतंय ना तुला? आपण गावाला गेलो होतो, तिथे मंदिरात गालिंग लोटांगण म्हणून गिरकी मारली होतीस. आजूबाजूचे 30-40 गावकरी गायब झाले होते. तर ते 25 गावकरी बाबळीच्या झाडावर सापडले. तुला आठवतंय ना? ही फॅमिली अतिशयोक्तीत मेली आहे. अगं नाही, खरंच मला शाप आहे अतिशयोक्ती. खरंच किती अतिशयोक्ती करता हो. एक गावकरी बिचारा पडला धक्का लागून, तर 35 गावकरी हरवले म्हणे. काहीतरी उगाच सांगताय. नको गिरकी नको मारू. ऐक ना, ऐका हो, मी अशी गिरकी मारणार. ओके, चला सुरुवात करू. मी काय करायचं? हात धरायचा का तुझा? अहो गिरकी मारायची ना. हे बघा, अशी गिरकी मारली. धक्का सहन करता येत नाही या माणसाला. तुझ्या धक्क्यामुळे किडनी तिरकी झाली माझी. ते किडनी काय पॅन्टच्या खिशात घेऊन हिंडता? अगं नाही, पण एवढा धक्का मारतात अतिशयोक्ती करतो हो तुम्ही. या इकडे. धक्का मारू नको, सांगू. या, हळू फिरते मी. आता तुम्ही फिरा. आय शाबास, आली गिरकी मारता. हे की नाही? बघा, आता मी गिरकी मारणार, आता तुम्ही गिरकी मारायची. गिरकी झाला नाही अजून आहे. हा, मग असं गिरकी मारून झाली की तुम्ही तिकडचं फुल आहे ना, तसं तोंडात घेऊन यायचं इकडे. जा, चला गिरकी मारा. हा, गिरकी मारली, शाबास. आता फुल आणायचं तिकडे. आता तोंडात घ्यायचं आणि ऍटिट्यूड मध्ये मला असं ग्रेसफुली या असं द्यायचं. द्या. काटा टोचला, अंकल नाही तुझी. काटा काढतात ते तुला. जरा कुठल्या गोष्टी सहन करते हा माणूस. हनीमूनला पण तसंच. नाही तर काय, थोडी सहनशीलताच नाहीये तुम्हाला. आता फुल तोंडात घ्या आणि मला द्या. शाबास. मग मी असं ते घेणार नाही, असं फेकणार. मोठी शाणी ग तू. मी तुला अच्छा करून फुल देणार, तू म्हणून टाकणार फुल. मोठी शाणी. मी काय मेहनत फुकट करू इकडे? अहो, म्हणजे तुम्ही दिलेलं फुल मी स्वीकारलं, असं टाकलं. आता मी तुमची असं पण मी तुमच्याकडे येणार अशी ये, आणि मग तुम्ही मला काय ग धूम तू कोसळला अंगावर माझ्या. काय हो तुम्ही, जरा तुमच्या सहनशक्तीने. खरंच नाही. या, मला उठवा आता. मला उठव. मला कोण उठवणार आहे? मला ही स्टेप नाही आवडलेली. आपण चेंज करूया. मी तुला झेलणार नाही, तू मला झेलायचं. अहो असं नाही चालत. नाही असंच पाहिजे. असं नाही. अहो हे बघा, अहो पुरुषांनी बाईला झेलायचं असतं, बाईने पुरुषांना नसतं झेलायचं. खड्ड्यात गेली ती स्टेप आणि बॉल डान्स. तो मी तुला झेलणार नाही. परत विषाची परीक्षा नाही करणार मी. करायचं तर कर, नाही तर मला उलटा बाजार आहे तुम्हा चौगुल्यांचा. असू दे. या झेलते. या. हा येतो ना, म्हणजे स्टार्ट घेऊन येतो ना मी ग्रेसफुली. आलो मी. हुल दिली बघ. आता येतोय नक्की, कंपल्सरी येतोय. पुन्हा हुल दिली. आता फायनल येतोय. हे तयार राहा. आता फायनल येतोय. ये ना. आलो.
फोन अगं फोन काय घेतेस बावला? हा शीलवंश बोला बोला बोला. काय म्हणालात? अहो नाही हो मी कुठली चिडायला नाही नाही हो मी नाही चिडलेले अजिबात चिडलेले. हो मला माहिती आहे की तुमचा स्वभाव. अहो आता का लग्न झालंय किती वर्ष झाली लग्नाला. हो मला माहिती आहे तुम्ही किती मुश्किल स्वभावाच्या आहात. हो ना माहिती आहे मला. नाही नाही अजिबात चिडलेले नाहीये हो त्यात काय चिडायचं. हो हो हे काय आता मी बॉल डान्सची प्रॅक्टिस करतोच आहे. हो ना सुरू केली बॉल डान्सची प्रॅक्टिस. नाही नाही खालचा मधला नाही कोसळला नका तुम्ही काळजी करू. गंमत करते हो. बरं ऐका तुम्ही सुरुवात केली का बॉल डान्सला? बॉल डान्सची प्रॅक्टिस सुरू करा बरं का. आणि ऐका ते तुमचे दात आलेत ना बाहेर आलेले तुमचं फर्निचर हो शोरूमच्या बाहेर आलेलं हा ते ना नाचताना जरा काळजी घ्या. नाही काही भाऊजींच्या कपडावर रुतले ना ते तर डाग पडेल आणि मग ते खूप घाण दिसेल नाही का. हा आणि ऐका मी काय म्हणते एक काम करा. आयडिया 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 वंच आयडिया. तुम्ही ना त्या दातावर ना उडदाचं पीठ असं लावा. हा उडदाचा गोळा लावा म्हणजे काय ते रुतलेले डाग आहेत ना भाऊजींच्या कपडावर दिसायचे नाहीत ते. गंमत केली रागणे आला ईश्वर आहे. नाही हो आमचा कुठला सेन्स ऑफ ह्युमर तुमच्यापेक्षा ग्रेट आहे. तुम्ही म्हणजे बाई चौगुले तुमच्यात आहे ते आमच्यात कुठले आले. हो हो हा नाही हॅलो ठेवला आता कसा राग आला टवळीला मला बोलते काय. आता बघा तुम्ही ए चौगुल्या तुमच्या अख्ख्या खानदानाला आता आपटते बघ बरोबर. यू जस्ट कॉल मी चौगुल्या. टकल्या बोले मी कळलं ना. तुझी बहीण मला वाटते ते बोलते तू सहन करतो. चला चला चल लवकर लवकर. गोल फिरायचं मी गोल फिरा तू गोल फिर. आता इकडे असं आहे इकडे ये लवकर. हे 2 3 भन्नाट परफॉर्मन्स. बघा हसर असे काय म्हणतात. सई सम्या आज तुझा कुळकुळा केला विशाखेनी. विशाखे काय ग असं केलंस. पण मजा आली खूप. मला ते तारपाची एक स्टेप पुन्हा एकदा विशेष बघायची आहे. कौन खूप मजा आली. तुमच्या दोघांच्या एनर्जीला सलाम आहे. आणि अमेझिंग तर तुम्ही आहातच. आमचं तुमच्यावर भरभरून प्रेम आहे. महाराष्ट्राचाही भरभरून प्रेम आहे माहितीच आहे. आणि हे न्यू इयर तुमच्यामुळे आणखीनच डान्सिकल झालं असं म्हणायला हरकत नाही. आहा वा वा. अलकाताई तुमच्या दोघांची केमिस्ट्री सॉलिड आहे. आणि नंदेने चॅलेंज दिलं आणि ते विशाखाने स्वीकारलं. खरं तर घरोघरी असंच पाहायला मिळतं. एखाद्या स्त्रीला कोणीतरी काहीतरी चॅलेंज देतं आणि ती स्वीकारते घाबरत नाही. आणि ते चॅलेंज आज विशाखा तू अगदी सार्थक करून दाखवलंस असं मला वाटतं. सुपर परफॉर्मन्स. मंडळी आता शाळेच्या सहलीचं ठिकाण ठरवायला येतात 2 शिक्षक. चला तर बघूया विनोदाची ही बहारदार सहल जी घडवतायत प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर सुहास्य फुलवणारी सुहास परांजपे, चिपळूणचा चमचमता पारसमणी प्रभाकर मोरे आणि सोबतीला खास भूमिकेत आहेत निखिल बने आणि दत्तू मोरे. मोरे बघता ना काय सुंदर ठिकाण आहे. हो ना. अशा स्पॉटवर आपण दोघांनी यायचं. म्हणजे शाळेच्या मुलांना पिकनिक साठी घेऊन यायचं का म्हणजे सहलीला. हो मग मजाच येईल. म्हणजे काय शाळेच्या पोरांना सगळं हे निसर्ग सौंदर्य बघायला मिळेल. काय समजलं मोरे हे तर काहीच नाही. इथनं थोडं पुढे गेलात ना इकडे की एक हिरवागार डोंगर आहे. हिरवागार. हा आणि त्याच्या बाजूने अशी छान नदी वाहते. आणि नदी बघितलं ना की असं वाटतं की त्याच्यात पोहावं. मोरे आपण ना त्याच्यात डुंबत राहूया आपण. तुम्हाला आवडणार नाही का माझ्याबरोबर पोहायला. मोरे मला आवडते तुमची कंपनी. सोबत आवडते मला तुमची. माय गॉड म्हणजे खरंच मी तुम्हाला आवडतो.
म्हणजे मोरे तुम्हाला असं वाटलं का की मला कळलेलं नाहीये तुम्हाला मी आवडते? म्हणजे तुम्हाला सगळं कळलेलं आहे मॅडम? म्हणजे काय मोरे कळणार नाही का? गुड मॉर्निंगचं मेसेज तुम्हीच पाठवतो ना मला. नाही मी कुठं पाठवतो, देवा शपथ नाही पाठवतो तू म्हणला. असं काय करता म्हणजे गुड मॉर्निंग असं वाफळलेला चहाचा कप हार्ट गुड मॉर्निंग असे व्हॉइस असलेले मेसेज तुमचेच असतात? नाही हो, मी कशाला, आणि हे सगळं तुम्हाला कसं काय कळलं? अहो कारण मेसेज नंतर काय समजली असं लिहिलेलं असतं. काय शेरोशायरी करता मोरे तुम्ही? कधी शेरोशायरी केली? खोटं बोलू नका, माझ्याकडे मेसेजेस आहेत तुमचे. हे बघा हे बघा हा बघ, हा मेसेज तुम्हीच मला पाठवलाय की नाही? काय लिहिलंय बघा. तुझ्या गुलाबी गालांना मी कधी स्पर्श करेन, तुझ्या गुलाबी गालांना मी कधी स्पर्श करेन, कधी मी माझ्या मनातली इच्छा पूर्ण करेन. सांग सखे तुला कधी मी मिठीत घेऊ, कधी येऊ, सकाळी येऊ की संध्याकाळी येऊ? नाही कशाला कसा माझाच नंबर आहे कशावरून? मोरे काय समजले, कोण म्हणतं तुमच्याशिवाय मला? नाही काय आहे म्हणजे मला तुम्ही बरोबर ओळखली, मीच पाठवतो मेसेज. ते काय आहे माहितीये का, मी दुसऱ्या सिम वरनं पाठवला मुद्दामून. म्हणजे नाही तुम्हाला आवडेल नाही आवडेल. अहो असं कसं मोरे, मला माहितीये तुम्ही किती रोमॅन्टिक आहात. मोरे यू आर सो क्यूट. मोरे आय रिअली लाईक यू मोरे, म्हणजे तुम्ही पारसमणी आहात. म्हणजे मोरे काय सांगू, यू आर सो हँडसम मोरे. म्हणजे खरंच तुम्ही माझ्यावर प्रेम करता? म्हणजे काय मोरे, मला खरंच मी तुम्हाला आवडतो. हो मोरे. म्हणजे मग उगाच मी इतके दिवस घाबरत होतो. कशाला घाबरायचं, डायरेक्ट म्हणायचं ना सुहास आय लव्ह यू. नाही तसं नाही हो. का नाही म्हटलं मोरे? मला बायको आहे ना, लग्न झालंय ना माझा, आणि माझा पोरगा 4थीत आहे. पुढच्या वर्षी आपल्या वर्गात आहे ना 5वीला. आणि तुम्हाला सांगू काय मॅडम, माझं ना लग्न आहे ना मनाविरुद्ध झालेलं आहे. म्हणजे घरच्यांनी जबरदस्तीने माझं लग्न लावले का नाही. म्हणजे माझी आवड निवड त्यांनी काही विचारलीच नाही हो. काय सांगतो मानला मोरे. पण मग मुलगा कसा झाला? तो मनाविरुद्ध झालेला आहे. म्हणजे कसं आपण समाजाचं देणं लागतं का नाही. मुलात कसं समाजाला आपल्याला उत्तर द्यावं लागतं. समाज सारखी चर्चा करतो ना. 2 वर्षे झाली अजून काही नाही, याच्यातच खोट आहे. म्हणजे देवा शपथ आपण समाजाचं देणं लागतो म्हणून हा सगळं मनाविरुद्ध मी हा सगळं केलेलं आहे. मोरे किती त्रास झाला असेल ना सगळ्या गोष्टी काय करणार आता. हरकत नाही मोरे, काहीच हरकत नाही. म्हणजे असू दे ना बायको तुम्हाला, असू दे मुलगा, ती राहील घरात. ती तुमच्या घरातली राणी असेल, घरची राणी असेल, पण मी तुमच्या दिलाची राणी आहे मोरे. माझ्या दिलाची राणी व्हाल तुम्ही मोरे या क्षणी. मोरे आजपासून मी तुमची मनाने पत्नी झाली, तुम्ही माझे पती. काय सांगताय मॅडम? मॅडम मॅडम एक विचार का तुम्हाला? बोला ना. म्हणजे मी तुम्हाला एकेरी नावाने हाक मारू? मारा ना हाक मारा मोरू. मोरू हाक मार तू मला. मोरू. सुहू 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 सू आय लव्ह यू. मोरे नाही नाही एवढा लगेच नाही काही. अच्छा हो, इथं थांबायला वेळ कोणलाय? तुम्ही माझ्या मिठीत या, तुम्हाला चुंबायचंय मला, तुमचा चुंबन घ्यायचंय मला. नाही मोरे. का हो? आधी आपण गांधर्व विवाह करायचा आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी. गांधर्व काय म्हणजे काय, मला काय कळलेलं नाही. गांधर्व विवाह म्हणजे एकमेकाला मनाने भरायचं. लव्ह मॅरेज असतं ना तसं. लव्ह मॅरेज होय काय? तर कसं काय होणार लव्ह मॅरेज आपलं? मी सगळी तयारी करून आली. सगळी तयारी केली होती म्हणजे काय? म्हणून मुद्दावरून मला या स्पॉटवर आणलं वाटतं. काय करू? एक फुल तुमच्याकडे ठेवा. बरं. हे बघा, तुमच्या हातातलं फुल तुम्ही मला द्यायचं, मी माझ्या हातातलं फुल तुम्हाला देणार, की झालं लग्न आपलं. एवढ्यात भागल? हो आपलं लग्न होय. निसर्गाच्या साक्षीने लग्न करायचं आपल्याला. वाट कुठं बघता? ह्या लगेच फुल या मला पण द्या. म्हणजे आपण आपलं लग्न झालं, आमचं लग्न झालं या निसर्गाच्या सानिध्यात. आपण लगेच हनीमून हुरकून घेऊया. नाही म्हणते? बघ ना बघ ना, डोंगर बघ, दर्या बघ, पाणी बघ कसं झुलूझुलू वाहतंय, पक्ष्यांचा किलबिलाट बघ बघ. पक्ष्यांच्या किलबिलाटावर आठवलं. तुम्हाला माहितीये मला पहिल्यांदा केव्हा कळलं की तुमचं माझ्यावर प्रेम आहे? कधी हो? मी शाळेत येत होते ना, तुम्ही गेटवर उभे होतात आणि तेव्हाच आवाज आला मला. तेव्हाच मला वाटलं हा गोड आवाज ह्याच माणसाचा आहे. हे कसं लहानपणापासून मला या आवाजाची आवड आहे का? हो म्हणजे तुम्हाला सांगतो सगळ्या पक्ष्यांचा मला आवाज काढता येतात. काय समजलं?
आणि आणि काय मोरे त्या टिटवीचा आवाज काढा ना. टिटवीचा आवाज का काढू मी? म्हणजे काय तुम्हाला आठवत नाही का मोरे? काय? मी शाळेत शिकवत होते आणि तुम्ही पटांगणावर उभे होतात आणि तिथनं टिटिव टिटिव असं करायला सुरुवात केली. माझं शिक्षणात लक्षच लागे ना, काय शिकवते मला कळेना. फळावर मी टिटिव टिटिव लिहायला सुरुवात केली माहितीये का? बापरे, म्हणजे आणि बघितलं येऊन तर तुम्ही टिटिव टिटिव करत होतात कार्तिक. तेव्हापासून प्लीज प्लीज तो एकदा आवाज काढा ना. आवडतो तुम्हाला? काय रे हो, तुमच्यासाठी वाटेल ते करा. प्लीज काढा ना आवाज तू. टिटिव 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 अरे होलू हायसा निकरो हायसा. अरे होलू हायसा निकरो हायसा. होलू हायसा निकरो हायसा. प्रभानी रुरा करा का मोरे रुके रायसा. प्रभानी रुरा करा का मोरे रुके रायसा. होलू हायसा निकरो हायसा. होलू हायसा निकरो हायसा. अगं चल आपलं मार्जिन साफ करू. घास का हिरिस्ता हिरिस्ता खाया असता तुला वासाडा गंमत वाटते पण मला टोचल इकडे माहिती आहे वासाडा. ते काय म्हणतात माहिती का? काय? त्या दोघांना आपण दोघे आवडलोय. हो, तुम्हाला कशी काय भाषा येते? अहो मी मराठीची टीचर आहे, मला 7 भाषा येतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलुगू आणि ही भंबेरी भाषा. ही भंबेरी लँग्वेज आहे. ही भंबेरी भाषा आहे. भावकी वाद्याशांभ वाला कास्तानी हे कास्तानी को इने कारा कास्तानी येरे कास्ता कोस्तिकी आणि नारा कास्ता. मोरे काय काय म्हणाला तो? मोरे ते म्हणतात की आपल्याला ते त्यांच्या कबिलात घेऊन जाणार आहेत आणि आज पौर्णिमेची रात्र आहे ना, त्यामुळे एखाद्या बाईच्या नवऱ्याला त्यांना बळी द्यायचा असतो, नवरा बळी द्यायचा असतो. नवरा बली कसा असेल? मी नर बली ऐकलेला, नवरा बली कुठं आला? अहो त्यांच्यात नवरा बळीच असतो ना. तुम्ही माझा नवरा आहात ना. मी थोडी तुमचा नवरा आहे. आपला एने कास्ता हाय चुवास्ती एने कास्तो नो कास्ती काय समजली? अगं तू काय समजली बोलला? तुमची भाषा तिथपर्यंत पोहोचली. मोरे अहो आपण विवाह केलेला त्यांनी बघितलाय चोरून. वेने कास्तनो तुकते खाय असता. काय बोलते ते? असं म्हणताय की आज आपल्याला ते त्यांच्या कबिलामध्ये घेऊन जाणार आहेत. तुम्हाला असं उलट टाकणार, खालनं मिरच्यांची धुळी देणार आणि मध्ये तुम्हाला फटके मारणार जोर जोरात. मला वाचवा प्लीज. हा बघा मला याच्यानं सोडवा. पाया पडतो. हे बघा तुम्ही माझी बायको नाही, मी तुमचा नवरा नाही. काय समजलं? असं कसं म्हणते मोरे? आता तुम्ही माझ्या बरोबर लग्न केलं ना, गांधर्व विवाह केलात तुम्ही माझ्या बरोबर. लग्न मी काय केलेलं नाही आहे आणि ऑलरेडी माझं लग्न झालेलं आहे. मला एक पोरगा आहे. तुमच्या पाया पडतो प्लीज. हा बघा मला ह्यांच्यापासून वाचवा. मी ना पाहिजे ना तर ह्याच्या पुढे तुम्हाला मी असं घाणेरडे SMS पाठवणार नाही. हा तुम्हाला मी अजिबात छलणार नाही. मला माफ करा फक्त. ह्यांच्यापासून मला सोडवा मॅडम, प्लीज सोडवा. तुम्हाला सोडवायचं? हो प्लीज. हो मला माफ करा. तुम्हाला घेऊन नाही जायला द्यायचं आहे ना? नको नको हो एक काम करा ना. ही तुमच्यासारखं बोलते ना, पाहिजे तर हिला घेऊन जा. हो त्यांना आम्ही घेऊन जाणारच आहे. आमच्या मॅडम आहेत त्या. मॅडम स्टुडंट आहेत माझे. स्टुडंट कुठलं? माझ्या क्लासला येतात ते 2 जण, बने आणि दत्तू. तुम्ही रेकॉर्ड केलं ना हा काय म्हणतोय ते? हो मॅडम, याच्यात सगळे शूट झाले. सगळं रेकॉर्ड झाले मॅडम. कळलं मोरे? याच्या पुढे एखाद्या बाईला त्रास द्यायचा प्रयत्न जरी केला, विचार जरी तुमच्या मनात आला ना, तरी हे सगळं प्रिन्सिपलला पाठवून देईन. नको. मग शाळेतनं काढून दाखवतात बघा तुम्हाला. तुमच्या पाय असं काही नाही प्रिन्सिपलला नकोच. आपण ना ते व्हायरल करू म्हणजे या लोकांना अद्दल घडेल. नको. हा बघा हो मी ह्याच्या पुढे माझ्या बायकोला पण त्रास नाही द्यायचो. तुमचा वेगळं राहिला. प्लीज मला माफ करा, फक्त मला मारू नको. नाही मारलाच पाहिजे अशा What a concept, what a performance. Superb. सई, तुम्हाला दोघांना रोमॅन्स करताना बघून मजा येत होती. म्हणजे एक फिल्म होऊन जाऊ दे रोमॅन्टिक. हा काय म्हणणं आहे प्रभाकरदा? काय म्हणणं आहे? लाजताय तुम्ही? अगं बाई खूप मजा आली.
तुम्हाला अशा रोलमध्ये बघून आणि सुसाट होता परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे. येऊन तुम्ही दंगा घातलात आणि तो सगळा दंगा आम्हाला खूप आवडला, मज्जा आली. अलकाताई, मोरे तुम्ही एखाद्या स्त्रीची कळ काढायला वाटतच नाही. खरंच सांगते, तुमच्याकडे बघून फार गोड करत होतं. तुमच्या दोघांची एक्सप्रेशन एवढी सुंदर होती की आम्हाला इथे खरं सांगते मोहरून जायला होत होतं. एवढी सुंदर एक्सप्रेशन्स होती, म्हणजे या एजमधला हा रोमांस बघतानाही बरं वाटत होतं. आणि फारच सुंदर. आणि बने आणि दत्तू, कमाल कमाल. तुमचा तडका खरंच सॉलिड होता. हॅट्स ऑफ टू यू. मी आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांना मंचरण्याची विनंती करते. अलकाताई, सई. मी तर नेहमीचीच आहे इथे. आज तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं हे प्लीज मला जाणून घ्यायला, आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. सई, मी आत्ताही मी काय माझी फॅमिली किंवा माझे मित्रमैत्रीण जे कोणी भेटतात, इवन मी कुठे टूरवर असले तरी बऱ्याच फॅमिलीज मला सांगतात की आम्हाला हास्य जत्रा एवढं आवडतो हा कार्यक्रम आणि एवढं बरं वाटतं ऐकून. म्हणजे खरंच एनर्जी देणारं आहे. आणि आज आपण कायम कुठल्या ना कुठल्या टेन्शन्समध्ये असतो, धावत असतो, आणि त्यात हा एवढा रिलीफ देणारा कार्यक्रम आहे. त्याबद्दल मी खरंच सचिन गोस्वामी, सचिन मोटे, सोनी मराठी या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करेन. आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि हा ग्रुप त्यानिमित्ताने मला भेटला, खरंच आनंद झाला. आणि सई, तुझ्याबरोबर आज मला खरंच बरं वाटलं. एवढ्या वर्षांनी पुन्हा एका रियालिटी शोमध्ये आपण दोघे एकत्र होतो. मनापासून रिक्वेस्ट करते, पुन्हा या. ऍक्च्युली काही काळानंतर तुम्हाला भेटून आम्हालाही फार बरं वाटलंय. पुन्हा या. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. सई, सगळा स्ट्रेस, सगळा ताण, सगळा क्षीण इथे येऊन दूर दूर पळून जातो. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बस ये साथ बना रहे ऐसे ही, यही दुआ है.